मोक्ष ऐसे साक्ष बहुतांचे वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसे भस्मदंड न लगे काठी फिरता अंडी प्रमाण वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसे तुका म्हणे आडकाठी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसी महायोग पीठे तटे भीमरत्नम वरम पुंडलिकाय दातुम मुनंद्रय समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम द्विटिकाया समनस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अदो ब्रह्मामध्ये विष्णुरंते देव सदाशिव मूर्ती त्रिस्वरूपाय दत्तात्रेय नमस्तुते मृत्युंजय महादेव त्राहि मम शरणागतम जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्मबंधने ओम त्र्यंबकं यजाम्यहं सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युमोक्षीयमामृत नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्वरं जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री गुरुचे चरण ते नमस्कारुणी आता पांडुरंगा करो कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासतुंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु जगवंद्य श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या गाथेतून निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून महाराज नामचिंतनाचं महत्व विशद करत असताना भक्ती मार्गातलं सर्वोच्च स्थान मोक्ष कोणत्या मार्गाने मिळतं याचं ज्ञान सांगतात। नवे नवे भगवान परमात्म्याला भेटण्यापासून कुणी अडवणार नाही आणि ते कशामुळे अडवणार नाही याचंही ज्ञान सांगतात। तत्पूर्वी पांडुरंगा करो प्रथम रमण दुसरे चरण संताचिया कोणत्याही शुभ प्रसंगी आपण आपल्या आराध्य देवतेला प्रथम वंदन करतो। हरी संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा। प्रथम त्या पांडुरंगाला शरण जाऊया। पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया तुझे पाया तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया। तर भगवान परमात्म्याला शरण जाऊया।
कितीही लोक नास्तिकतेचं डांगोरा पिटत असतील, भक्ताची मांदियाळी मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बोटावर मोजण्याचे नास्तिक लोक आहेत. कधी कधी ते नास्तिक लोक देखील चोरून चोरून जाऊन भगवंताची पूजा करतात. समाजात वावरत असताना नास्तिकतेचा डांगोरा पिटतात. असे बरेच नास्तिक लोक बघितलेले आहेत, ज्यांच्या घरामध्ये असलेले देव विसर्जन करण्याची त्यांची क्षमता नाही. देवाच्या चैतन्य शक्तीचा स्वीकार करणारे नास्तिक लोक देखील चोरून चोरून भगवंताची पूजा करणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. केवळ दिखावा मात्र आहे त्यांचा. जसं काही लोक दिखाव्याची भक्ती करतात, तसं काही लोक दिखाव्याची नास्तिकता देखील दाखवतात. पण आतमध्ये कुठंतरी त्या भगवान परमात्म्याच्या विषयी श्रद्धाभाव त्यांच्या मनामध्ये आहे. एक मोठा विद्वान पंडित देव नाही देव नाही या विषयावर जोरात व्याख्यान देत होता. मोठ्या मोठ्यानं देव नाही हे पटवून सांगत होता आणि जनसमुदाय तल्लीन होऊन ऐकत होता. अनेक उदाहरणं देऊन देव नाही हे पटवून सांगणारा वक्ता शब्द चातुर्य होतं त्याच्याकडं. कसं पटवावं लोकांना हे चातुर्य होतं. आणि सभा संपल्याच्या नंतर एक साधा भक्त त्यांच्याकडे गेला. काय हो, काय वाणीमध्ये मधुरता आहे तुमच्या, किती सुंदर पटवून सांगितला देव नाही म्हणून, कुठं शिकला हो हे सगळं. आपसुकच लगेच म्हणायला लागला, सगळं देवाची कृपा हो म्हणत. आतापर्यंत काय सांगत होता, देव नाही देव नाही. आपसुकच त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, सगळा देवाचा आशीर्वाद. बरोबर आहे का नाही. म्हणून त्या देवाच्या चैतन्य शक्तीला नकार देता येत नाही. जनाबाई सांगता, देव आहे देव आहे देव आहे देव आहे, हृदय मंदिरे शोधोनी पाहे. तो भगवान परमात्मा नाही असं ठिकाणच नाही. जळी तळी काष्टी अग्नी पाषाणी चहूकड होऊन उरलेला तो भगवान परमात्मा आहे. पण त्याला शोधायचा असेल, जळात आहे म्हणजे का पाण्यात उडी माराव, अग्नीत आहे म्हणजे का अग्नीत उडी माराव, पाषाणात आहे म्हणजे का पाषाणावर डोकं आपटाव. त्याला प्राप्त करायचा असेल, त्याला ओळखायचा असेल, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, मस्तक हे पायावरी. संतांच्या साधू संतांना शरण गेल्या वाचून भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. साधू संतांना जर आपण शरण गेलो, निश्चितच चालता बोलता देवच आपल्याला प्राप्त झाला असं म्हणायला हरकत नाही. ज्या प्रतिमेचं आपण पूजन करतो त्या निमित्त मात्र आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा त्या निमित्त मात्र आहेत. पण चालता बोलता आपल्यावरती भगवान परमात्म्यापेक्षा अनंत पटीने उपकार करणारा जर कोण असेल तर ते म्हणजे संत आहेत. देव संहार करतो, संत उपकार करतो आणि संस्कार करतो. बरोबर आहे का नाही. संहार आणि संस्कार. भक्ताचं रक्षण करतो देव
दुर्जनाचा संहार करतो देव भक्तारा की पायापाशी दुर्जनासी संहारे येऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो येऊनिया चक्र गदा हाची धंदा देव काय घेतलेला आहे शस्त्र घेतलेलं आहे आणि संत काय घेतलेले आहेत संत शास्त्र घेतलेले आहेत आणि देव शस्त्र घेतलेलं आहे आणि शस्त्र घेऊन काय करतोय दुर्जनाचा संहार करतोय आणि संत शास्त्र घेऊन संस्कार करतात मग आपल्यावरती अनंत पटीने उपकार कोणाचे असतील तर ते म्हणजे संतांचे आहेत नवे नवे आपण करत असलेला हा परमार्थरूपी सोहळा कुणाच्या आज्ञेने करतोय कुणाच्या मार्गदर्शनाने करतोय कोण आपल्याला मार्ग दाखवलेला आहे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते त्या दयानिधी संतांनी घालून दिलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करत आहोत कसं जगावं नवे नवे कसं मरावं याची शिकवण देखील आपल्याला संतांनी दिलेली आहे बरोबर आहे का नाही म्हणून भगवंतापेक्षा अनंत पटीने उपकार संतांचे नवे नवे संत येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे इथं आलेले जे साधू संत आहेत जसं देव अयोनी संभव आहे तसं संत देखील अयोनी संभव आहे पण भक्तांच्या कल्याणासाठी उपकारासाठी कुठून आलेले आहेत आईच्या पोटातूनच नाही आले घरजा वैकुंठी ते वैकुंठावरून आलेले ते साधू संत आपल्यावरती उपकार करण्यासाठी आलेले आहेत मग ते उपकार कोणते अनंत उपकार आहे काय सांगू आता संतांचे उपकार बोलताना आणि गाताना मध्ये फरक आला पाहिजे
संतांचे अनंत उपकार असल्यामुळं तेवढं कमी पण नको. संतांचे अनंत उपकार असल्यामुळं काय सांगू हे प्रश्नार्थक चिन्ह पडलेलं आहे. एक दोन उपकार जर असते, सामान्य माणूस शेजारी असेल, नातेवाईक असेल, कोणीतरी जीवनामध्ये एखादा उपकार केला तर ते सांगण्यासारखं असतं. पण आई केलेले उपकार सांगता येतील का? आई जन्मल्यापासून तर आईच्या अंतिम श्वासापर्यंत आई उपकार करायचं थांबत नाही, तिला आई म्हणतात. मग संत रूपी आई देखील आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत. मग ते मोजण्यासारखे नसल्यामुळं, त्याचं मोजमाप करता येण्यासारखं असल्यामुळं काय सांगू हा प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांना पडलाय. तुकोबाराय का साधे आहेत का? श्रीमंत श्री तुकोबारायांना प्रश्न पडला असेल, मग ते किती मोठे उपकार असतील. मग ते काय सांगू आता संतांचे उपकार. मग कोणतं उपकार? मज निरंतर जागविते, जाग करण्याचं काम करतात. जाग म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवू नका. अज्ञान रूपी अंधकारामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला जागृती करण्याचं, त्यांना जागा करण्याचं काम संत रूपी आई करते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जागा करण्याचं काम. केवळ झोपेतून जागा नाही, अज्ञानातून सज्ञानाकडं, अज्ञानाकडून ज्ञानाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचं कार्य संत रूपी आई करते. बरोबर आहे का नाही? जाग होऊन काय करा? जाग होऊन स्मरण करा पंढरीनाथ. स्मरण करा पंढरीनाथ. झोपलेल्या जागी नाही, झोपलेल्या जागी करण्यासाठी अलार्म आहे. बरोबर आहे का नाही? आपण लावून ठेवतो किती वाजता उठायचं आहे, त्याला या अलार्म म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? अलार्म. अलार्म नाही, अलार्म. राम हे शब्द त्या ठिकाणी. स्मरण करा पंढरीनाथ. मग हे कोणी विचारलंय का उठल्यानंतर काय करावं? उठल्यानंतर काय करावं हे कोणी विचारलंय का? साधू संताला न विचारता देखील आपल्याला भगवत प्राप्तीचा मार्ग सांगतात, मोक्षाचा मार्ग सांगतात. हे कोण न विचारता सांगणं हे शास्त्र नसताना, शास्त्रामध्ये कोणालाही न विचारता बोध देऊ नये, उपदेश करू नये, सांगू नये. मग कोणी न विचारताना देखील साधू संत आपल्याला जाग का करतात? पांडुरंगाला किंवा भगवंताचं नामस्मरण करण्याचा संदेश का देतात? मग त्यांना शास्त्राच्या विरुद्ध जायचं आहे का? शास्त्राच्या नियमाचं उल्लंघन करायचं आहे का? आई आणि ज्ञानी माणूस, कोणी जर अनेक माणसं दुसरे बसलेले असतील, त्यांना विचारण्याची गरज आहे. आईला उपदेश करण्यासाठी लेकराला शास्त्र संमतीची गरज नाही.
एखादं लेकरू घरामध्ये चुलीकडे चाललंय, जळतनातलं लाकूड ठण 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 पेटलेलं आहे आणि त्या चमकणाऱ्या लाकडाला आता ते लेकरू जाऊन पकडणार आहे. पकडण्यासाठी गेलेला असताना आईला कळतं की आता ते लेकरू कुठं जाणार आहे आणि त्या जळतनातल्या लाकडाला पकडल्यामुळं त्याच्या हाताला भाजेल, इजा होईल याची कल्पना त्या आईला होते. मग आई शास्त्राचा विचार करत नाही. आई हे धरू का विचारल्यानंतर नको म्हणावं याचा विचार आई करत नाही. क्षणात जाते आणि लेकराला उचलते, बाळा त्याला हात पकडायचं नाही, त्याला पकडल्यामुळे ते तुला पोळेल, भाजेल, त्याला विस्तव म्हणतात हे सांगण्यासाठी आईला शास्त्रसंमतीची गरज नाही. मग संत रूपी आई देखील आपल्याला शास्त्रसंमतीची गरज बघून आपल्याला उपदेश करत नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायम पतेत कीर्तिवान. कधी कधी आई म्हटल्यापेक्षाही मोठे उपकार त्या संतांचे आहेत. बाप न करे ऐसी माय. आई बाप जे करू शकत नाही त्याही पेक्षा पुढचं उपकार आपल्यावर ते संतरूपी आई करू शकते. बरोबर आहे का नाही? म्हणून ती संतरूपी आई मोक्ष मार्गाला जाण्याचं गाव, त्या गावाला जाण्याचा रस्ता सुलभ आणि सोपा रस्ता आपल्या सामान्य जीवाला सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरणात हे राम ऐसे साक्ष बहुतांचे. किती सोप्या शब्दात सांगतात. रस्ता विचारत असताना आपण सोपा सांगतो का? अवघड 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 वळण सांगतो आपण. कुणाला जर भक्ती मार्गामध्ये येणाऱ्या माणसाला जर कोणता सहज जीव आपल्याला जर विचारला का हो महाराज मला ही तुळशीची माळ घालायची आहे, मला ही ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आहे, मला ही तुमच्यासारखं भजन कीर्तन करायचं आहे,
त्याच्यासाठी काय करावं लागतं? एवढं जर कोणता साधा व्यक्ती जर आपल्याला विचारला तर ज्ञानी माणूस काय सांगल? नाही बाबा, ते लय अवघड राहते. साधू होता गोड वाटे साधन करता. त्याला उलट अवघड 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 करून सांगण्याचं कार्य सामान्य सामान्य म्हणण्यापेक्षा स्वतःला जाणे म्हणून घेणारा माणूस सांगतो. लई अवघड राहते ते, साधन आहे बाबा. उग 4 दिवस केले म्हणजे नाही असं म्हणतो आपण. पण म्हणतो का? काय नाही. साधू संताला जर विचारलं, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. सहज बोलता बोलता काय करावं लागतं जर विचारलं, कंठे मेरवा तुळसी. कंठे मेरवा तुळसी. व्रत करा एकादशी. किती सोप्या शब्दात सांगतात. गळ्यात घाला तुळशी असं सांगितलेले नाही, मिरवा हे शब्द सांगितलेले आहेत. घातल्यानंतर काही काही लोक तुळशीची माळ झापून ठेवतात. एखादं लॉकेट असेल काय तर असेल त्याला उघड करतात. मिरवाव कोणतं आणि घालाव कोणतं हे कळत नाही. एखादं सोन्याचा दागिना जर कोणती माता माऊली जर घातली माय, बघा आता मी स्त्रियाच विचारतो बरं का, कुणी रागाला येऊ नका, कुणाचे असं तर झाकायला जाऊ नका, गळ्यातलं झाकायला जाऊ नका. आता कंठे मिरवा बघू नका. कंठे मिरवा तुळसी. जगद्गुरु तुकोबारा सांगतात मिरवा सांगतात, बरोबर आहे का नाही? पण आपण खास करून इकडच्या मंडळीला सांगतो, विचारतोय, माय तुळशीची माळ घेताना केवढी घेता माय आपण? होय, जरा 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 मण्या केवढ्या राहावं? 108 नाही माय, केवढ्या राहावं? तुमच्या एवढी नाही माय. बाजारात जर गेल्या सर्वात छोटी जी राहती आणि दागिने करताना माय, दागिने करताना आपल्याला थोडस दिसायला पाहिजे, जरा चमकायला पाहिजे, दिसायला पाहिजे. मग ते तुळशीची माळ आपण झाकून ठेवतो आणि नसलेलं जे दागिना आहे, जे चोराला आमंत्रण देण्याचं आहे, ते मात्र उघडं ठेवतो. या आमच्या घरला रात्री चोरीला तुळशीची माळ कोणी चोरून नेणार नाही. घातल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर हे काढून घेणार आणि ते गळ्यातलं सोनं असं अवघड जागी जर घालून ठेवलं, निघणं जर झालं, कान फाडून काढतील, पण काढतील. बरोबर आहे का नाही? जगद्गुरु तुकोबार आहे, माळ घालू का जर विचार, नुसतं घालतोच काय? मिरव, कंठे मिरवा तुळसी. मिरवण्यासारखा दागिना आहे, अंतिम क्षणापर्यंत आपल्या सोबतीला येणारा दागिना आहे. मग सहजतेनं भक्ती मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाचं स्वागत करणारे साधू संत आहे, त्याला अवघड करून सांगत नाही. मग मोक्ष कशाला मिळतं जर विचारलं, एका शब्दामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष. नगद आहे, उधार नाही. इकडं नाव घेतल्या घेतल्या इकडं मोक्ष आहे, गॅरंटी आहे. आपण काही काही वस्तू लावतो, बरोबर आहे का नाही?
आधी तपासून पाहतो का नाही? तपासून पाहतो का नाही? टीव्हीवर ऍडव्हर्टाईज येते बऱ्याच गोष्टीची, फेअर अँड लवली असेल, संतूर साबण असेल, ह्या तर बघितलं होतं आपण, सामान्य लोक सगळ्यांनी बघितलेलं आहे. ते लावल्याच्या नंतर खरंच तसं होतं का याची गॅरंटी नाही. तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप दिसतं का याचीही गॅरंटी नाही. पण भगवान परमात्म्याचं नाम घेता क्षणी हातामध्ये मोक्ष असल्याची गॅरंटी जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला देतात. आणि देत असताना दाखला देतात, स्वतःच्या मनाचं सांगत नाहीये. तुकोबाराय केवढे दारू रेणू या ठोकडा, तुका आकाशा एवढा तुकिता तुलनेसी, ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. ते तुकोबाराय बोलताना दाखला देतात, मुखानं नाम घेता क्षणी हातामध्ये मोक्ष कसा येतो. ऐसी साक्ष बहुतांची, अनेकांची साक्ष आहे, अनेकांनी अनुभूती, अनेकाला त्याची अनुभूती झालेली आहे याचा दाखला देतात. मग अनेक म्हणजे कोण? सकाराम, तुकाराम, गुंडाराम, कल्लप्पा, मल्लप्पा, झटिंगराव यांचा दाखला देवला नाही. दाखला कोणाचा देवलेला? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारो, पहावे पुराणे विचारो, माझ्यावर विश्वास नसेल, पुराणाला विचार असं तुकोबाराय सांगताय. मग पुराण काय सांगताय? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी, नामे तिन्ही लोके उद्धरते. एकच नाही, आता तिथे एकट्याला मोक्ष आहे, तिथं तिन्ही लोकांचाही उद्धार आहे असं सांगतात. पुराण सांगतोय, बरोबर आहे का नाही? मग आता नुसतं पुराणच सांगते का? ऐसी साक्ष बहुतांची, पुराण एक झालं, तिथं काय सांगताय? ऐसी साक्ष बहुतांची. मग ते बहुत म्हणजे कोण आहे? चहुवे विधान, साही शास्त्र कारण, 18 ही पुराण हरिसी गाथी. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण कुणाला गायलेला असेल ते हरिसी गाते. ऐसी साक्ष बहुतांची, बहुत म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे बहुत झाले. या अनेकांनी काय केलेलं आहे? फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन गायलेलं आहे. कारण की तुका मारे
बहुता ग्रंथी बोलिले अनेक ग्रंथामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतल्यामुळं चारी मुक्ती आपल्याला प्राप्त होतात असं सांगतात. स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता या चार मुक्ती सुलभतेनं मिळण्याचं साधन म्हणजे भगवत नामचिंतन आहे. आणि त्या भगवत नामचिंतनामुळं निश्चितपणे हातामध्ये मोक्ष आहे. म्हणून अंतकाली माणसाच्या मुखामध्ये काय आलं पाहिजे? भगवंताचं नाम आलं पाहिजे. म्हणून आपल्याला म्हणतात राम म्हणा राम, राम म्हणा राम. बरोबर आहे का नाही? आपण म्हणतो का केशवा म्हणा केशवा, माधवा म्हणा माधवा. पण आपल्या मुखाला ते येत ते जर आलं तर निश्चितपणे मोक्ष आहे. नव्हे नव्हे वैकुंठापर्यंतचा मार्ग सोपा आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. वैकुंठापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होतो. बरेच जण म्हणतात मेलेल्या माणसाला वैकुंठवासी कैलासवासी. बरोबर आहे का? पण गेलेला प्रत्येक माणूस कैलासालाच जातो याची गॅरंटी नाही. गेलेला प्रत्येक माणूस वैकुंठातच जातो याची गॅरंटी नाही. पण निश्चितपणे तुकोबाराय याची खात्री देतात. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्याच्या हातामध्ये मोक्ष आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला इतर अनेक साधनं जमा करत असताना साधनेला विशेष महत्व देऊन, आणि ती साधना म्हणजे भगवत नामचिंतनाची, आणि ती अवघड नाही, सोपी आहे. नाम संकीर्तनाचा त्याच्यासाठी काही वनात जायची गरज नाही, रानात जायची गरज नाही. हा सोपा परमार्थ आहे. बरोबर आहे का नाही? नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. सोपा मार्ग अवलंबण्यासाठी देखील शहाण्या माणसाची गरज आहे. मार्ग सोपा आहे. सोपा सांगितल्याच्या नंतर त्या सोप्या मार्गाने जावं का अवघड मार्गाने जावं? बरोबर आहे का नाही? सोपा असला तरी तो सोपा मार्ग स्वीकारणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी, शहाणा तो धनी घेतोय ते. सोपा मार्ग सांगितलेलं निवडण्याची देखील दानत बऱ्याच लोकांकडे नसते. असं सांगतात का या महाराजाला काय? पण आता हल्ली तर महाराज म्हणजे बरंच ग्रहण लागलं. महाराज म्हणजे आता तर उपटसुंब अनेक लोक यायला लागले, काय काय बोलायला लागले, काय काय नाही. त्यांच्या मुखामध्ये काय काय शब्द यायला लागले. कुणाला घुसखोरच म्हणाले, कुणाला काहीच म्हणाले, कुणाला काहीच म्हणाले. उचलली जीभ लावली टाळाला. आता बोलण्यासाठी, बोलून घेण्यासाठी सर्वात गरीब गायीसारखे म्हणजे आता महाराजच सापडले त्यांना. दिननित्य अनेक जण संप्रदायाची टिंगल टवाळी करतात, त्यांना कोण बोलत नाही. अभद्र अनेक गोष्टी समाजामध्ये घडतात, त्यांचा विरोध बोलण्याची ताकद यांची नाही. अनिष्ट रूढी परंपरेच्या नावाखाली अनेक ठिकाणी बळी दिले जातात, त्यांच्या विरुद्ध बोलण्याची यांची ताकद नाही. पण आज समाजामध्ये सामाजिक जागृती निर्माण करणाऱ्या अनेक ऋषितुल्य साधू संतांच्या विरोधामध्ये तोंडचूक घेण्याचं अनेक लोकांना शोक झालेला आहे. आणि म्हणून आज समाजामध्ये कितीही जर कोणी काही जरी म्हणले तर त्या काळात
समाजातल्या साधू संतांनाही अनेक यातना सहन कराव्या लागल्या, तेव्हाही मंबाजी होते, आताही मंबाजी आहे. फक्त नावं बदललेली आहेत, चेहरे बदललेले आहेत, पण गुण मात्र आजही समाजात मंबाजी गेलेले नाही. आणि म्हणून त्या मंबाजीला ओळखणं, आणि एवढंच नाही, संप्रदायातले अनेक मंडळी देखील आता स्वतःला सावरून घेऊन, जसं मंबाजीला घाबरून भजन न सोडता मंबाजी सारखे आपल्याकडे बघत आहेत, वागताना, बोलताना, व्यवहारामध्ये, आचरणामध्ये येताना अनेक गोष्टीचं पथ्य पाळणं आम्हा सर्व महाराजांचं कर्तव्य आहे. कारण आम्ही समाजाला मार्गदर्शक जर बनायचं असेल, समाजाला मार्गदर्शक बनत असताना आज समाज आपल्याकडे उघड्या डोळ्यानं पाहतोय. पाहत असताना आज केवळ कीर्तन हे माध्यम, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पण कीर्तन करत असताना आपण केवळ सासू सुना, आपण केवळ टिंगल टवाळे, आपण केवळ मोबाईलवरच बघून याच्या पुरतं मर्यादित न राहता कीर्तनामध्ये समाजाला आध्यात्मिक मार्गामध्ये लावण्याचं कार्य, समाजाला सदाचारी बनवण्याचं कार्य, समाजाला पुढत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जर कुणी आपल्याला वाईट म्हणलं तरी चालेल, पण कधी कधी वाईट म्हणून घेण्यासाठी देखील काही बोलण्याची तयारी जर ठेवायचं असेल तर त्याची तयारी आम्हा सर्व महाराज मंडळीने ठेवली पाहिजे. निर्भीडपणे व्यक्त होत असताना स्वतःचं चरण देखील अनेक ठिकाणी समाजाला भिवून वागलं पाहिजे. सगळ्यात मोठा आरसा आमच्या डोळ्यासमोर जर कोण असेल, समाज रूपी आरसा, त्यांच्या नजरमध्ये आपण कधीही पडता कामा नये. एवढं जर आम्ही सर्व महाराज मंडळी केलं तर असे मंबाजी किती जन्माला आले, असे कितीही महाराजांना भूतकोर म्हणले, असे लोक समाजातल्या कितीही साधू संतांना छळले, तर घाबरायची गरज नाही. कारण समाज त्यांच्या पाठीशी आहे, समाजातला भक्तवृंद वारकरी त्यांच्या पाठीशी आहे. घाबरण्याची कदापि गरज नाही. म्हणून वारकऱ्यांकडे असलेला जो माल आहे, वारकरी हे दुकान लावतात, बरोबर आहे का नाही? साधू संतांकडे दुकान होतं, आताही दुकान आहे. आता आपण युट्यूब खोलतो, कोणत्या तर कान्या पाठ करतो आणि लोकांना सांगतो. आणि तशा लोकांमुळं अध्ययन करणाऱ्या, भक्ती मार्गाचा चरण करणाऱ्या, साधनेतल्या साधकाला देखील नाव ठेवलं जातं. ज्या 40 लोकांची नावं सांगितली गेलेली आहेत, त्या 40 लोकांकडे हजार हजार कीर्तनकार तयार करण्याची क्षमता आहे. दुसरी 20 ची बी यादी तयार आहे पण त्यांच्याकडे. माझं नाव जर त्या यादीत आलं, चन्नाळीला गाव जेवणच. म्हणून त्या 20 लोकांनी किंवा 40 लोकांनी घाबरायची गरज नाही. नाव बघा तुम्ही, एक एक अध्ययनशील आहेत. चंद्रशेखर महाराज, भास्करगिरी महाराज, रामगिरी महाराज, चैतन्य महाराज, अशा अनेक महाराज, बरोबर आहे. उद्बोध महाराज पैठणकर, ही नावं का साधी नावं आहेत का? यांची साधना कमी आहे का? ह्या सगळ्या गोष्टीला विचार करत असताना त्यांच्याकडे कोणतं दुकान आहे, त्यांच्याकडे माल कोणता आहे? घातला दुकान आले आसीदान, बरोबर आहे का नाही? त्यांनी दुकान घेतलेलं आहे, ते देत असताना काय, संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांच्याकडे हे 20 नावं तर महाराज काय विचाराने अभ्यास करून काढला असेल, ते येडं तर काढूच शकणार. ज्यांनी काढलंय, काढलंय म्हणजे त्या मोठ्या साहेबाला म्हणाल नाही, जे खालचं काढलंय त्याची तर बौद्धिक क्षमता नाही एवढी. काढत असताना कदाचित पठ्ठ्याला काहीतरी वाटलं असावं. ही नावं काढत असताना येचून येचून, जसं आपण जुंधळ्याचं बी हल्लर मध्ये घातलेलं घेताव का, कंस येचून येचून ठेवताव, बडवून बडवून त्याच्यातले वेचून वेचून काढून चांगले चांगले कंस निवडतात. आणि निवडत असताना, यादी करत असताना निवडक यादी केलेली आहे, ज्यांचं परमार्थासाठी काहीतरी मोठं योगदान आहे. आणि त्या योगदान असलेल्या
प्रत्येक संतांनी आज समाजामध्ये अनेक शिष्य परंपरा निर्माण करत असताना अनेक ज्ञानी गुरुजन, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अशा अनेक लोकांना निर्माण केलेले आहेत. या सगळ्यांच्या साक्षीने बोलतोय, एकटं म्हणून नाही. असं एक नाव आहे जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. पाचपोर महाराज साधी व्यक्ती नाहीत ते. अशा अनेक बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून हजारो तरुणांना भक्ती मार्गामध्ये मिसळवण्याचं कार्य, लाखो गायींना जीवनदान देण्याचं कार्य पाचपोर महाराजांनी केलं. काय त्या महाराजांची कीर्ती, काय महाराजांचं वर्णन करावं. ही निवडक यादी केलेली असेल तर समाजाने ठरवलं पाहिजे. त्यांना घुसखोर ठरवलेला असेल तर आम्ही त्यांना निश्चिमवार करे ठरवलं पाहिजे. कारण की त्यांच्याकडे असलेला माल कसा आहे. अभंगाचं दुसरं चरण सांगतं, वैष्णवाचा मान करा, वैष्णवाचा मान हे जे वैष्णव आहेत त्यांच्याकडे असलेला जो माल आहे, ज्ञानरूपी माल, समाजाला घडवण्यासाठीचा माल आणि समाजाला मार्गदर्शन करत असताना भगवत प्राप्तीसाठीचं सुलभ साधन म्हणजे भगवत नाम हेच त्यांचं माल खरा. तुरा वस्तुसी. मग नित्का माल विचार करतो का नाही. तूप घ्यायचा असेल, तूप होय, तुपात तूप निक्कत असतं आणि डुप्लिकेट तूप काय असतं, भेसळ तुपामध्ये काय असतं, जरा जोरात सांगा माय, जरा जोरात. तुपामध्ये भेसळ असले की तुपामध्ये काय राहतं, डालडा. दुधामध्ये भेसळ असले की दुधामध्ये काय राहतं, जोरात. पण आपण दुधामध्ये पाणी घातल्याच्या नंतर काय म्हणतो, माझ्या दुधात नाही. जरा जोरात म्हणा, बाई माझ्या दुधात नाही, पाण्यात आहे दूध. दुधात नाही पाणी, पण पाण्यात आहे दूध. बरोबर आहे. तूप
विकत असताना आपण काय करतो, बाजूला थोडा एक डब्बा ठेवतो. तूप निक्का आहे का, खाऊन बघा, घेऊन बघा, बरोबर आहे का? निक्का असेल तर घेऊन बघा, खाऊन बघा म्हणतो, बरोबर आहे? बरोबर आहे का नाही? आता मी एक दुकान घातला माय, मी एक दुकान घातला, कशाचं घातला असेल? न्याय द्यायचं, इंड्रेलचं घातलं, औषधाचं. आता माझ्याकडे जर कोणी आला आणि मला म्हणाला का हो महाराज, तुमच्याकडे असलेलं इंड्रेल निक्क आहे का, तर का म्हणू मी, पिऊन बघा. इंड्रेल पिल्यावर का होतंय, जोरात सांगा, इंड्रेल पिल्यावर का होतंय? मरतय. जसं इंड्रेल पिल्यावर माणूस मरतय, तसं भगवंताचं नाम घेतल्यावर माणूस तरतय. इथं मरतय आणि इथं तरतय. जसं मरायची गॅरंटी आहे, तसं तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तिथं जसं मरतय याची गॅरंटी आहे, इथं तरतय. बरोबर आहे का नाही? मग एकटच तरतय का? निश्चितपणे जो जो या नावेमध्ये बसला, भवतरावया उत्तम हे नाव, भिजोने दीपाव हात काही. या भवसागरातून पहिलं तीराला जाण्यासाठी जो कोणी या नामरूपी नावेत बसला, तरल्याशिवाय राहत नाही. मग काय केलं पाहिजे? या नामरूपी या नावेत बसण्यासाठी, या नामरूपी नावेचं नावाडी कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. मागे पुढे उभा आहे, सांभाळित आलिया घात निवाराय. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. म्हणावोनी शरण नावे, म्हणावोनी शरण नावे, सर्व भावे माझे, सर्व सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. कारण नामरूपी नाव हे शाश्वत आहे, सत्य आहे. जो घेतला तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाम, त्या नामाची गॅरंटी तुकोबार आहे त्या ठिकाणी देतात. वैष्णवाचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी. निक्क जे माल आहे, कशातही ठेवा, कशात ठेवलं हे महत्वाचं नाही. हे परत परत इको व्हायला लागले. साऊंड सिस्टम नंबर 1 आहे, देता आलं पाहिजे. स्वयंपाक चांगला झालाय, वाढता येणं देखील लई मोठी कला आहे. थोडं थोडं द्यायचं, आहे का नाही? तूप किती घालायचं? वाटीभर घालायचं का? थोडं थोडं द्यायचं. जास्त झालं की काय होतंय? वैष्णवाचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी. वस्तू कोणती आहे महत्वाचं नाही, आतमध्ये असलेलं पदार्थ निक्क असलं पाहिजे. निक्क तूप गाडग्यात ठेवलं तरी तूपच आहे, सोन्याच्या पात्रात ठेवलं तरी तूपच आहे. आणि विष सोन्याच्या पात्रात ठेवलं तर अमृत होतंय का? माय होत नाही.
म्हणून भगवत नाम चिंतन हे निक्कमाल आहे. कुठेही घ्या, कसंही घ्या, केव्हाही घ्या, काळ वेळ राम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरते. कोणत्याही वेळा बैसली आठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. बसताना, उठताना, दळताना, काढताना, जेवताना, वदनी वदता, ग्रास गिळता, सदा सर्वदा भगवत नाम चिंतन करी. सदैव मुखामध्ये भगवत नाम चिंतन येत राहिलं पाहिजे, कारण त्या नामामुळं हातामध्ये मोक्ष आहे. विठ्ठल